हार होता. एक आहार जोरात होता. हार मी माझं वजन वाढायला लागलं तसं मी 20-22 चपातीचं लीड व्हायला लागलं माझं. रोज खायचे होय. बारा आणि दररोज आठवड्यातनं कोंबडी 2-3 वेळा मुंडी हे असं किलोचं मटण म्हणजे अवरेज असायचं माझं. आणि दररोज अर्धा किलोचं आमचं ठरलेलं असायचं. मग आता तुम्ही माळकरी यायचं एवढं होय. खाऊन म्हणजे काय म्हणतात ना की सो चुहे खाकी बिल्ली हात चली. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज अशा मल्लाकडे आलेलं आहे ज्या मल्लाचं नाव भरपूर ठिकाणी मी कुस्त्याचं ज्यावेळी मुलाखत घेतो त्यावेळी सर्व लोक यांचं नाव घेतात. असे पैलवान म्हणजे पैलवान बाळू चरापले, जे काळा इमाम तालमीत सराव करायचे आणि त्यांच्या काळामध्ये नावाजलेले पैलवान म्हणजे पैलवान बाळू चरापले, जे महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे आहेत त्यांच्याबरोबर कुस्ती खेळलेले, त्याचबरोबर अशा अनेक नामवंत मल्लांच्या बरोबर कुस्ती खेळलेले, जे महाराष्ट्र केसरीच्या फायनलला उपमहाराष्ट्र केसरी म्हणून जे बाळू मुल्ला होते सांगलीचे, ज्यांनी विष्णू जोशीकरांनी त्यांना मारलं आणि महाराष्ट्र केसरी झालेत, त्या बाळू मुल्लांच्या बरोबर सुद्धा ते कुस्ती खेळले आणि त्या बाळू मुल्लांना सुद्धा चितपट करण्याचं कार्य केलं. असे पैलवान म्हणजे पैलवान बाळू चरापले यांच्याजवळ आलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण आता कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचं नाव पहिलं प्रेक्षकांना सांगा. माझं नाव पैलवान बाळू चरापले, कौलव, तालुका राधानगरी. तुम्ही लहानपणी तुमच्या गावामध्ये कुस्ती खेळायचं का? लहानपणी कुस्तीचा तेवढासा नाद नव्हता, तरी पण माझं शरीराची रचना तशी असल्यामुळं चुलत्यांना वाटलं की याला तालमीत घालवूया, कुठेतरी हा पैलवान होईल. बर. आणि 1973ला मला कोल्हापूरच्या काळामाम तालमीत पाठवलं. बर. पहिली सुरुवातीची 4 वर्षे अशी गेलीत की वजन माझं 35 किलो होतं. बर बर. आणि त्यानंतर थोडं वाढत 42-45, मग मला कुस्तीचा थोडा त्यातला अंदाज यायला लागला. बर. आणि माझं वजन 60 किलो झालं. आणि त्यावेळी मी पहिलाच ग्रामीण या शालेय क्रीडेतून मी महाराष्ट्रातनं नॅशनल केलं. नॅशनल विजयवाडा झालं. किती किलो वजन होतं त्यावेळी? त्यावेळी 60 किलो. आणि साल काय होतं ते? 76ला. 1976 झालं. 1976. बरं बरं. मग विजयवाड्यात नॅशनलमध्ये काय झालं तुमच्या? किती कुस्त्या झाल्या, काय झालं? म्हणजे 7 कुस्त्या झाल्यानंतर फायनल 7व्या कुस्तीला मेडल भेटलं. मग तुम्ही 7वी कशी झाली तुमच्या कुस्त्या त्या? काही त्यातल्या पॉइंटवर झाल्या असतील, काही चितपट झाल्या. मग त्यानंतर मग पुढे तुम्हाला काय संधी भेटली? पुढे माझं वजन दुसऱ्या वर्षी 74 किलो झालं आणि माझी मुंबईला 74 किलो गटामध्ये निवड झाली कोल्हापूर जिल्ह्यातून. कशाला? महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियनसाठी. बर बर. आणि 74 किलोला मी म्हणजे बरेच तिथं 4 कुस्त्या माझ्या झाल्या. आणि मला नाथा पारगावकर सातारा जिल्ह्यातला, त्यानं मला एक पॉइंटवर घालवलं. बर बर. मग त्यानंतर दुसऱ्या वर्षी माझं 82 किलो वजन झालं आणि मी नागपूरला माझी निवड झाली महाराष्ट्र चॅम्पियनसाठी. बर बर. आणि मग तिथं बऱ्याच म्हणजे 5-6 कुस्त्या झाल्या आणि माझं बाळू मुल्ला संघ कुस्ती आली. म्हणजे उपमहाराष्ट्र बाळू मुल्ला 82 किलोला. बाळू मुल्लानं मला 1 पॉइंटवर घालवलं. पण साखळी पद्धत असल्यामुळं मी परत पुढं मी फायनल गाठलं. बर. आणि मग संपत साळोखेनं मला 1 पॉइंटवर तिथं फायनल महाराष्ट्र चॅम्पियनच्या दुसऱ्या. बर. परत बीडला माझी परत निवड झाली. बीडला. बर. 82 किलोला. आणि मग तिथं 4 कुस्त्या झाल्यानंतर माझी बाळू मुल्ला संघ परत कुस्ती आली, उपमहाराष्ट्राची बाळू मुल्ला. आणि मॅटवर परत समोरनं ढाक मारून मी चित मारलं त्याला. समोरून ढाक मारली. बर. आणि मग माझी परत संपर्क साळोखे संघ कुस्ती आली परत फायनल. बर. आणि ती मग परत बरीच कुस्ती म्हणजे जवळजवळ आम्हाला टायमिंग त्यावेळी 9 मिनिटं होतं. त्यावेळी सुद्धा संपत साळोखेनं मला 1 पॉइंटवर घालवलं. बर बर. मैदानी ह्याच्यात मी संपत साळोखेला तगडा लागत होतो, पण मॅटवरचे सराव कमी पडत असल्यामुळं थोडंफार त्यांचा जरा रेल्वेचा हे असायचं, मॅट असायचे, त्यांना ते हे धडे मिळायचे. आणि आम्हाला थोडं मॅटचा हे सराव कमी असल्यामुळं मातीतली कुस्ती आम्हाला जोरात चालायची. बरोबर बरोबर. मग
ह्यानंतर मी वारणेमध्ये बरीच मैदानं म्हणजे आम्ही हे अशी यात्रेची मैदानं करायचं. बरं, मग तुमची वारण्याची कुस्ती झाली कुणावर झाली? वारण्यात माझी गुलाब बर्डे संघ कुस्ती झाली वारणा कारखान्यावर. महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे. हा, गुलाब बर्डे. हा. आणि मी त्याला तिथं चित मारलं. बर. त्यानंतर मारुती मानेंनी माझ्यावर म्हणजे अशी श्रद्धा ठेवली की हा पैलवान चांगला खेळाडू आहे आणि त्यांची नजर माझ्यावर असायची. मारुती माने भाऊ. हा, भाऊ. हा. आणि मग ते कुठेही मला भेटलेत तर जवळ घ्यायचे, पाठीवर हात फिरवायचे. आणि असं करत असताना कारखान्यावर वसंतदादांचे हस्ते, मुख्यमंत्री वसंतदादा असताना त्यांच्या हस्ते माझी कुस्ती त्यांनी घेतली. म्हणजे कुठं चांगली मैदानला. हा. आणि मला सांगितलं 2च्या दरम्यान दादांची एंट्री होणार. बर. आणि तुम्ही 2ला बराबर कपडे काढून यायचे. बर. आणि मग ते बळी पवार म्हणून सेनादलचा होता आणि ते बळी पवारची माझी कुस्ती तिथं लागली दादांच्या हस्ते. वसंतदादा पाटील. वसंतदादा मुख्यमंत्री पदावर होते त्यावेळी. बर. आणि 15 मिनिटांनं मी त्याला चित मारलं. ह्याच पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये मी ज्ञानेश्वर मोहोळ म्हणजे हिरामन बनकरचा ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये तो मरण पावला. ज्ञानेश्वर मोहोळ. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच कुस्त्या केल्या पण आता ते लक्षात राहण्यासारखा हा ज्ञानेश्वर मोहोळ. बरं, पण ज्ञानेश्वर मोहोळ संग काय झाली कुस्ती? मी इथं बांबोड्यावर चित मारलं त्याला. ज्ञानेश्वर मोहोळ. ज्ञाना देशमुख माळशिरस तो एक त्यावेळेचा म्हणजे तगडा पैलवान. बर. ज्ञानेश्वर देशमुख त्याला मी बांबोड्यावरच मारलं. बर बर बर. म्हणजे अशा कुस्त्या तुमच्या भरपूर झाल्या. भरपूर झाल्या गोष्टी. मला सांगा, वसंतदादांच्या बरोबर ज्यावेळी कुस्ती चांगलीच झाली तुमची त्यावेळी वसंतदादांच्या बरोबर बोलण्याचा योग आला का तुम्हाला? वसंतदादांनी काय तुम्हाला पाठी थाप मारली का? कुस्ती लावायला ज्यावेळी त्यांची एंट्री झाली आम्ही कपडे काढलेले होतं. कुस्ती लावत असताना त्यांनी आमच्या म्हणजे पाठीवर हात ठेवला, आम्हाला आशीर्वाद दिलेत. झाल्यावर नाही, झाल्यानंतर काय आमची हे मुलाखत झाली नाही. मुंबईमध्ये माझी कुस्ती ऑलिम्पिकला ब्रॉन्झ पदक विजेते खाशाबा जाधव यांनी ओमवीर संघ कुस्ती लागली. ओमवीर हा तगडा पैलवान, माझ्यापेक्षा सिनियर पैलवान. आणि ती कुस्ती सरांची इच्छा झाल्यामुळं मला करायची. तुमची ते मैदान कुस्ती नव्हती ना ओमवीर बरोबर? ओमवीर संघ माझी कुस्ती नव्हती. ओमवीरच्या संघ संपत साळोखेची कुस्ती होती. तो आला नाही. आणि माझा जोडीदार रामचंद्र यादव दिल्लीचा तो आला नाही. त्यामुळं त्याची कहाणी काय झाली? खाशाबा जाधवांची काय बोलले तुम्हाला त्यावेळी? खाशाबा जाधव म्हणले पैलवान कुस्ती करायला पाहिजे. सर कोणा संघ? तर ओमवीर संघ. म्हणलं सर विष्णू जोशीलकर, रामा माने यांच्याशी केलेला हा सिनियर पैलवान आहे आणि मी ज्युनियर आहे. तर संपत साळोखे संघ तू कुस्ती किती वेळा केली? तर मी म्हणलं 5 वेळा झाली आणि आमची कुस्ती ड्रॉ झाली. आणि मग सर म्हणले तुला काय करायला काय अडचण नाही. सर म्हणलं तुमची इच्छा असेल तर तो सिनियर असू दे आणि काय असू दे, मी कुस्ती करतोय. आणि कुस्ती सरांनी लावली. पंच म्हणून सरच मध्ये होते. काय बात आहे, क्या बात आहे. आणि कुस्ती लागली. तो लहान म्हणून माझ्याकडे बघून हसत आला. म्हणजे ही जोड लहान आहे. आणि कुस्ती लावल्यानंतर 1 मिनिटात धरून आणलं मी खाली. धरलं, सरळ उठून तगडा ताकतीन तगडा असल्यामुळं बोट तोडून निघून गेला. परत घुसलो. लकडकोटावर कुस्ती गेली, बाहेर पडली तरी पण सोडलं नाही. आणि मग परत आत उठवून लावली. आणि परत मला मग छडी टांगेचं त्यानं पोझिशन घेतली. आणि माझं असं होतं की कुठलाही डाव पुढं करत असताना प्रतिडाव व्हायचा. कारण तो 1 सेकंदात प्रतिडाव यायचा. त्यानं छडी मारल्याबरोबर मी आत पाय मारल्याबरोबर तो परत तोंडावर पडला. परत धरलं. परत धरल्यानंतर मग मी सोडलंच नाही. लकडकोटातनं बाहेर पडली. अशी 17 मिनिटं झाल्यानंतर सरांनी पाठीवर हात मारला आणि म्हणले बस मला पाहिजे अशी कुस्ती पैलवान झालेले, थांबा. आणि त्यावेळी पैलवान सरांनी ती कुस्ती थांबवली. त्याच वेळी रेल्वेची ऑफर मला आली नोकरीची. बर बर बर. त्यावेळी मुरलीधर पांडे म्हणून माटुंग्याला सिनियर म्हणजे क्लास 1 अधिकारी असतील
त्यांनी माझ्याकडे असा प्रस्ताव मांडला की पैलवान तुम्ही रेल्वेला मेडल देताय, तुमची गरज आहे रेल्वेला आणि तुम्ही हजर व्हा. आणि मी त्यावेळी ते नाकारलं प्रस्ताव. त्यावेळी हम्म. बरं, त्याचं कारण काय नाकारण्याचं? नाकारण्याचं म्हणजे घरची घरची परिस्थिती व्यवस्थित असल्यामुळे नोकरी करावी ही इच्छाच नाही. त्यावेळी. बरोबर. मग त्याचा तुम्हाला त्रास होतो का कधी? आज मला ते आठवलं की वाटतंय की मी जीवनात बराचसाच त्याग केला, बऱ्याचशाच म्हणजे गोष्टीला मी मुकलो आणि बऱ्याच पोरांचं भलं झालं असतं माझ्यामुळं. त्यांचं पण ते म्हणजे संधी गेली की अशी गोरगरीब 10-20 पोरं मी नेली असतील. बरोबर. रेल्वेला जे पैलवान भेटतात मला ते आज सुद्धा म्हणतात की पैलवान तुम्ही संधी हुकवली. तसंच मला मिलिटरीची ऑफर होती. शिवाजी चिंगळे पैलवान, रघुनाथ पवार पहिले महाराष्ट्र केसरी, शिवाजी चिंगळे मला बघत होते सांगली जिल्ह्यामध्ये. पलूस, बांबवडे, कुंडल ही मैदानं मी भरपूर प्रमाणात गाजवलेले आहेत. मी कुणाला जिल्ह्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्हा माझ्या वेट मध्ये मी कुणालाही सोडलं नाही. काय सांगताय? माझ्या हातातनं कोणीही सुटला नाही. क्या बात आहे. काय आणि म्हणूनच बाळू सरापलेला ओळखत्यात जवळून. पण तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला एवढ्या कुस्त्या तुम्ही केल्या काय मैदानी गाजली, ह्याचा तुम्हाला आनंद आहे का? हो, कारण मी नाव असं कमीवलं की मला कालावधी कमी मिळाला. मला खरी 73 ते 80 माझा कुस्तीचा कालावधी. बरोबर. त्यातली पहिली 4 वर्षे माझी अशी बालपणातच गेली. साधारण 76 ला मी 60 किलोला आल्यानंतर माझा खरा प्रवास चालू झाला. 60 किलोला मी नॅशनल केलं, परत मी उप चॅम्पियन झालो, म्हणजे चॅम्पियन पण मला मिळालं नाही. आणि मी ज्यांना मला घालवलं त्यांना मी मैदानी चित मारलं. बरोबर. पण सुटली नाहीत माझ्या हातात ती. आणि बऱ्याच म्हणजे अशा म्हणजे ह्याच्यातनं मला एक सांगा, मला इंदोरला ऑफर मिळायची, मध्य प्रदेश. तिथं माझे कुस्ती वर्षातनं एक लागायची. इंदोरला मोठी शिटी, सुंदर शिटी आणि बघण्यासारखी शिटी, अहिल्याबाई होळकरांची शिटी. बरोबर. आणि तिथं माझी कुस्ती, तिथं आखाडे आहेत, कोल्हापूरला आखाडे आहेत असं. बरोबर. आणि तिथं मोठे असे म्हणजे बॅनरबाजी व्हायची. बरोबर. त्यावेळी आणि माझ्या कुस्त्या लागल्या. छोटा थानसिंग, कन्नू पैलवान, अशी मी तिथली चांगली अक्रम बिजली संघ माझी कुस्ती घेणार होती. आणि ते ओमवीर संघ मुंबईमध्ये कुस्ती पाहिल्यानंतर लगेच मला तिथल्या ह्याने म्हणजे जे मैदान घेतात असे ठेकेदारांनी गाठलं, पैलवान तुम्ही अक्रम बिजली संघ कुस्ती दिली पाहिजे आम्हाला इंदोरमध्ये. तर म्हणलं मी इंदोरमध्ये कुस्तीच करणार नाही, कारण माझ्या अन्याय झालाय. कारण एका कुस्तीला असा अन्याय झाला की मी मारत होतो आणि त्याला काढून घेतला. आत आले ते वस्ताद मंडळीने. म्हणलं कोल्हापूर में आओ, कैसी कुस्ती लगती है ये बताऊंगा. सांगितलं सोलापूर मध्ये घ्या, मालेगावला घ्या, धुळ्यात घ्या, करतो कुस्ती. इंदोरला नाही. इंदोर मध्ये मी येणार नाही म्हटलं, कारण शेती खतरनाक शेती ती. बरोबर. आणि एवढ्या लांबनं आम्ही जायचं आणि आमच्या सुद्धा जीवाला तो धोक्याचा आहे. त्यावेळी होतं म्हणून अग्नेल निग्रो वगैरे ह्यांना बघण्यात. अग्नेल निग्रो यांना जवळून बघितलंय, मला ओळखत होती ती. अग्नेल निग्रो. जिजू निग्रोची जोड करायला लागलो मी. खेळलाय त्याचं कधी? नाही, मी कुस्ती तोच खेळला नाही माझ्या संग. जेजू निग्रो? होय. काय सांगता? कुस्तीच घेत होती तिथं भोगावतीवर. बरोबर. काय झालं? ते नाही म्हणले, तू लहान आहे. तुम्ही लहान आहे. होय. मग त्यामुळे खेळणार नाही म्हणले. तुम्ही तयार होता त्यावेळी? होय. मग असं मला एक सांगा, तुम्हाला काळामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत होता त्यावेळी तुमची वस्ताद कोण होते? तसे वस्ताद आमचे रंगा कळंत्रे. आपले बाचणीचे. रंगा कळंत्रे वस्ताद. कशी शिकवायची? चांगली शिकवायची? शिकवायचे तसे. म्हणजे काय व्हायला लागलं, मग रामामानेनं मी वस्तादांच्या जागेवर मानत होतो. संभाजी पाटील कुडीत्रेकर ह्यांना पण वस्तादांच्या जागेवर मानत होतो. आणि ह्यांची सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी कुस्ती करत होतो. मी एकदा अवध्यात उतरलो तर 4-5 निघत होती.
बाहेर पोरं. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही काळायमामध्ये सराव केला हा. तर दंड बैठका जे तुम्ही मारायचे होय. ते कसा किती मारायचा दंड बैठक? माझा व्यायामचा सर्क्युलेशन सांगतो. हं. मराठा बँक ते बावडा चौक, हं. बावडा चौक ते ताराराणी पुतळा हं. आणि दसरा चौकात शाहू महाराज पुतळा, हं. हा माझा रनिंगचा ट्रॅक. किती 7-8 किलोमीटर? 7-8 किलोमीटरच्या पुढे होईल. हा. आणि परत मी तिथं येऊन 1000 बैठक मारतो. हा, आणि मग ट्रॅकशूट बॅकशूट काढून टाकून सगळं उघडच देतं, कारण 3ला मी बाहेर पडत होतो तालमीत. पाठीचं? होय. बर रोडला मी 3ला असणार. बर बर बर. मग मी 4-5 पर्यंत माझी ती 1000 बैठक मारून झाली की मग मी अंग पुसून हे करून मग शिस्ती तालमीकडे येणार. दुपारी 400-300 जोर मारायचे आणि हौद्यात कुस्ती प्रॅक्टिस करायची. बरोबर बरोबर. मग मला एक सांगा, तुमची जी आखणी पद्धत असते की नाही, आखणी हा. त्याचा कसा प्रकार आहे? आखणी म्हणजे आखणी म्हणजे 4, आता तुम्ही किती घेईल तेवढं. तुम्ही बकऱ्याचं खालचं पायाचं बोट्या, ह्या 5 लिटर पाण्यात मी 4 बकऱ्याचं पाय शिजत टाकत होतो. बरोबर. सकाळी 10ला टाकलं तर दुपारी 4ला ते उतरायचं शेगडीवरनं कोळशाच्या. आणि अर्धा लिटर जर त्या आखणीचा अर्क निघाला, म्हणजे 5 लिटर आटून अर्धा लिटर निघायचा. अर्धा लिटर मध्ये अर्धा लिटर तूप घालायचं. बर. तूप अर्धा लिटर? बर. आणि ते घ्यायचं. बर. हे कुस्तीच्या कालावधीत म्हणजे ठरलेल्या तारखेच्या एवढ्यातच ते जास्त हे व्हायचं. मग आमचं बदामाची थंडाई, लस्सी, माझं तरी मी 100 किलोचं पोतं मोशिंबाचं माझं पेटीला लावलेलं असायचं. दररोज 10-12 मोसंबीचा रस 1 लिटर बर. कच्च लोणी अर्धा पावशेर दररोज. असा माझा आहार होता. आहार जोरात होता. आहार. मी माझं वजन वाढायला लागलं तसं मी 20-22 चपातीचं लीड व्हायला लागलं माझं. रोज खायचे. आणि दररोज आठवड्यातनं कोंबडी 2-3 वेळा, मुंडी, हे असं किलोचं मटण म्हणजे अवरेज असायचं माझं. आणि दररोज अर्धा किलोचं आमचं ठरलेलं असायचं. मग आता तुम्ही माळकरी यायचं एवढं खाऊन म्हणजे काय म्हणतात की सो चुहे खाकी बिल्ली हात चली. मग काय झालं, आमचे आई वडील माळकरी असल्यामुळं आम्हाला त्यांचा वारसा लाभला. अधिक आम्ही बी तृप्त झालो हे खाऊन. त्यामुळं नकोसं वाटायला लागलं. आणि त्यातनं मी बाहेर 97च्या दरम्यान बाहेर पडलो. तुमचा हा कुस्तीचा प्रवास एवढा चांगला आहे, मग तुम्ही एक महाराष्ट्र केसरी पण तुम्हाला जाता आलं नाही, याचं दुर्दैव काय, दुःख काय तुम्हाला? महाराष्ट्र केसरी काय हे मी आज सुद्धा बोलतोय, कुठंतरी माझं स्वप्न अपुरं राहिलं की मी खरोखर महाराष्ट्र केसरीला खेळायच्या लायकीचं आहे असं तालीम संघानं मला निवडलं होतं. बर. हा महाराष्ट्र केसरीला खेळू शकतोय. आणि मी माझा वस्ताद म्हणून रामा माने यांना ते पद मिळावं परिस्थितीची जाणीव ठेवून, आणि त्यांना ते पद भेटावं म्हणून मी मागे राहिलो. आणि मग सुदैवानं मला माझ्या हाताला लागल्यानंतर बराच मी म्हणजे दवाखाने केले तर डॉक्टरांचं असं मत आलं की पूर्ण निकामी झालाय आहात आणि तुमचं ही गेम थांबते. त्यावेळी मला वाईट वाटलं की माझं स्वप्न अपुरं राहील. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला चान्स मिळाला त्यावेळी रामा माने पण तुमच्या संघ होते. रामा माने खेळतच होते पुढल्या गटात, म्हणजे महाराष्ट्र केसरी. मग त्यामुळे तुम्ही गेला तर ते त्यांचे कट होऊ शकतो. असं येत होतं. मग तुम्हाला सांगा, हा त्याग केल्यामुळे तुम्हाला दुःख होत नाही? नाही, मला कसं आहे, मी एखाद्याला आता बी सहकार्य करत आलोय. माझा स्वभावच असा आहे की सहकार्य एवढंच माझ्या डोक्यात विषय आहे. दुसऱ्यासाठी आपण कामी यायचं. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही काळायमामध्ये सराव केला, पण हे करत असताना तुम्हाला गणपती आंधळेकर म्हणा, दादू चौगुले म्हणा, परत श्रीपती खंचनाळे म्हणा, बिराजदार म्हणा, यांचं सानिध्य कधी लाभलं का? आता दादू चौगुले हे भागातलेच असल्यामुळे भेटले की मला खांद्यावर हात ठेवायचे, बोलायचे. गणपत आंधळकरने मला जवळ घेतलं. त्यावेळी मी खेळाडू चांगला असल्यामुळे मला जवळ घेतला त्यांनी. म्हणजे असं कधी केलं नाही की बाबा काळायमामध्ये व्यायाम करतो? नाही, घेतला त्याने, जवळ घेतला मला तसं. आणि मारुती माने मारुती मानेंचा माझ्या वरदास्तच होता. क्या बात आहे.
पण ती ऊर्जादायी व्यक्तिमत्व होती का हो ही लोक? होय 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 अति म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही मोरं पावलं टाकत होतो की ते कसे होते. आम्ही काय त्यांच्या कुस्त्या बघाय नाहीत, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला ते आतनं हे यायचं. बरोबर. तुम्ही खासबाग मध्ये कुस्ती खेळण्याचा योग आला का तुम्हाला? खासबाग मध्ये मी पहिलं कायम खासबाग मध्ये जाणे माझी 1 नंबरला गगो जाधवांच्या अमृत महोत्सवला तालीम संघानं बबन मखदूम मोतीबागचे यांच्या संघ कुस्ती घेतली. गगो जाधव प्रतापसिंग जाधवांचे वडील. तर त्यावेळी मी ती 7 मिनिटात चित केली. त्याच्या आधी 15 दिवसच कुस्ती खेबवड्याला तीच कुस्ती 75 मिनिटं झाली. काय सांगताय? 1 मिनिट सुद्धा शांत नव्हती. महिपतराव बोंद्रेंनी आत येऊन थांबा ही पोरं मरतील आणि कुस्ती ती सोडवली. काय होय. आणि आम्हाला कुठे कपडे काढली ती काय कळना, म्हणजे आमची कपडे कोणत्या दिशेला आहेत एवढं. 75 मिनिटं एकसारखे. पहिल्या 5 मिनिटात मी ढाक डावावर त्या बबन मखदूमला चित मारलं तर खेबोड्यात ढाक मारली ती 100 किलो वजन वरण आलत. बर. तर ते लकडकोटाच्या बाहेर पाय गेल्यामुळे तिथं ते दिली नाही. आणि परत मग मला 10-30 वेळा 50 वेळा खाली धरलं त्यानं. मला एक सांगा, तुमचा कुस्ती खेळण्याची पद्धत एकदम स्पीड मध्ये होती ना? स्पीड. मी 10 मिनिटं कुस्ती करत होतो, पण कुस्तीच करायचं. मला सांगा, तुम्ही जी कुस्ती करत होता ना एवढ्या स्पीड मध्ये, आताच्या ह्याच्यात तसा पहिला कोण म्हणायचा? आता मी तसा सर्वे केला. आता मी युट्यूबला तुमच्या बघतोय, युट्यूबला मी कुस्त्याचा हे बघतोय, तर त्यामध्ये मला सिकंदर शेख हाच कुस्ती माझ्यासारखी करतोय. एवढं मला आता म्हणजे कळून आलं किंवा मला दिसून आलंय. सिकंदर शेख मध्ये असा चटका होता तसा तुमचा? हा असा. मला एक सांगा, त्या आखणी पिल्यामुळं तुमच्या अंगात एक वेगळी ताकद अशी? आखणी प्याल्यामुळं एवढा स्पीड आणि हे यायचं की काय मोडू काय तोडू असं व्हायचं. आणि त्या अंगात उष्णता जास्त वाढायची, फिट वाढायची जास्त. त्याला मारक असं आमच्याकडे लस्सी, थंडाई, मोसंबीचा रस हे असल्यामुळं ते कव्हर होत होतं. तसं पिऊन चालत नाही ते. आखणी पिऊन चालत नाही? नाही ते मग अंगावर फोड्या उठणार, हे होणार, पचणार नाही. थंडाई जी पित होतो तुम्ही, किती लिटर प्यायचा थंडाई तुम्ही? थंडाई साधारण 1 लिटर घेत होतो रोज. होय. सकाळी 1 लिटर, संध्याकाळी रोज अर्धा 1 लिटर. अर्धा किलो कंपल्सरी. आणि मध्यंतरी कोंबडी 1.5 किलो असली तरी बी खायचा एकटाच. आणि मुंडी किंवा काही असं म्हटलं तर किलो 1.5 किलो मटण पडायचं. तुमचं नातू हसायला लागलाय की तुझं आज आमचं 2.5 आता राहिलेलं स्वप्न आम्ही नातवाकडे बघून तो विचार करतोय. नाही करणार कुठेतरी त्यानं त्यात उतरावं. स्वप्न कसं असते माहितीये बाबा, स्वप्न तुमचं आहे मान्य आहे, मुलांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता हे पण मान्य आहे, पण आजच्या मुलांच्या मोबाईल हे विष आले असं मला वाटत नाही? होय 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 होय. त्यामध्येच गुरपडलेले आहेत मुलं. कारण मी इथं प्रयत्न केला, स्थानिक लेवलला एक 10-12 पोरं मी घेऊन तालमीचा सराव चालू केला. आज सुद्धा ती पोरं उभा केली तर ह्यांनी व्यायाम केला हे दिसून येईल त्यांच्या शरीराकडे बघितल्यानंतर. परत ती निर्व्यसनी आहेत, पण परिस्थितीची जाणीव म्हणजे परिस्थिती नसल्यामुळे ती थांबली गेली. मला एक सांगा, तुमच्याकडे जर मोबाईल असतं काय झालं असतं? तुम्ही असं पहिलवान झाला असता का? म्हणजे त्यावेळी ते जसं म्हणजे मिळतंय तसे तिकडे वळत्यात. आता पोरं तशीच आहेत. आता आम्ही त्यावेळी थंडाई करत होतो तो लिंबाचा दंड्या आणि दगडी हे. आता थंडाई आली मिक्सर मध्ये. म्हणजे सगळं हे आधुनिक पद्धतीनं चाललंय. आता कुस्तीला 6 मिनिटं ही आली, वेळ आली. आमच्या वेळी 15 मिनिटं होती, परत 9 मिनिटावर आली, असं ते 6 मिनिटावर आली. 6 मिनिटात कुस्ती तुम्ही करायची आहे, तेवढा स्टॅमिना बी नाही त्यांच्याकडे 6 मिनिटाचा. 75 मिनिटं म्हणतायचा. हौद्यात तुम्ही सगळ्यात जास्त किती वेळ खेळायचं? असं किती? हौद्यात मी साधारण 6-7 मुलं निघायची माझ्याकडं दमात. काय सांगताय? होय. मला सांगा, मोठ्या पैलवानाबरोबर खेळण्याचा योग आला का? म्हणजे रामामाने वगैरे यांच्याबरोबर तुम्हाला खेळण्याचा योग आला? रामामाने प्रॅक्टिस मी आमच्या रामामाने संगत हौद्यात. होय. जोड व्हायची, तुटून जायचं. खरं काय? तोडून कुस्ती काय. त्याने मला चांगलं हे केलं. कृष्णा कळंत्रे, रंगा कळंत्रेंचे पुतणे, ते आमच्यापेक्षा सिनियरच. असे ते लढतीला आम्हाला भेटायचे सगळे. आणि मला सांगा,
मोतीबाग तालमीत जाऊन वगैरे खेळण्याचा योग यायचा का तुम्हाला नाही नाही, आम्ही दुसऱ्या तालमीत जात नव्हतो ना. म्हणजे जाऊनच नाही येत नव्हते. नाही नाही. तेव्हा तालमीचं थोडंसं तालमीचं जास्त कॉम्पिटिशन असायचं, त्यामुळे जात नव्हतो. मग मला सांगा, आता मोतीबागची वस्ताद कोण? गणपती आंधळेकर. होय मग तुम्ही म्हणता त्यांचं पण माझ्यावर वरदास होतं. होय, होय. अशा- ते बघत होते मला, हा, हा. आणि असं कधीतरी कुठल्या तरी ह्याच्यातनं प्रसंग आला तर आम्ही त्यांच्या पायाला हात लावायचं, मग त्याने आम्हाला जवळ घेतलं. बरोबर, चांगली गोष्ट आहे. असं. म्हणजे असं काही नव्हतं, भेदभाव नाही नव्हते. नाही, भेद नाही. पैलवानकी आणि हा संप्रदाय हे दोनच असं हे आहेत की समोर आलेल्या व्यक्तीचा आदर आणि दर्शन घेणं, ह्या दोनच ह्याच्यात फक्त बघायला मिळेल. एक तर वारकरी संप्रदाय आणि दुसरं पैलवान. क्या बात आहे, क्या बात आहे. फार मोठी गोष्ट सांगितली. होय. तुम्हाला असं वाटतं का हो, आता कुस्ती संपत आली होती किंवा आली आहे असं तुम्हाला वाटतं का आता? कुस्ती तशी संपत आलेली नाही, कुस्तीला परत ऊर्जा आली आहे. कसं काय हो? त्यावेळी आमच्या वेळी मुलं ज्यादा आणि पैसे कमी, आणि आता पैसे ज्यादा मुलं कमी, असं आहे. असं आहे आता. बरं. आता त्यावेळी आम्हाला एखाद्या मैदानाला 10,000 म्हणजे लाख दिल्यासारखं वाटायचं. बर, मग तुम्हाला असं मिळालं का सगळ्यात जास्त पैसे किती मिळाले? 20, 25, हजार 10, 20, होय एवढंच त्यावेळी. 25,000 मिळाले तुम्हाला? होय होय त्यावेळी. चांगली होती तेव्हा पैसे. 25,000 म्हणजे एक होय 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 होय. एकरभर रान मिळायचं. मग त्यावेळी 10,000 मिळालं आम्हाला, एखाद्या आखाड्यावर 10,000 मिळालं तर 4 महिन्याची पोटकी व्हायची आमची, 5-6 महिन्याची. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तेवढं मिळत होतं त्यावेळी. मिळत होतं. आणि माणसाला एक वेगळी इज्जत पण मिळत होती ना त्यावेळी. इज्जत. आणि ज्यांनी ज्यांनी माझी कुस्ती बघितली आहे ते आज बी विसराय नाहीत, कारण तिथं महानगरपालिकेच्या भोवत्याने व्यापारी संप्रदाय किंवा गवळी समाज ही सगळ्यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं त्यावेळी. कारण मी एक हुकमी एक का प्रतिसत्पाल म्हणून माझ्याकडे बघायची. काय सांगता? एक माझी तशी शरीराची रचना आणि खेळण्याची टायल होती सतपाल सारखी. हा, प्रतिसत्पाल म्हणून माझ्याकडे काही म्हणजे बघण्याची. तुम्हाला असं कधी झालं का मार्केटमध्ये गेला दूध आणायला किंवा बाजारमध्ये गेला तुम्हाला दूध असं जास्त दिलं फ्री मध्ये? मटन मार्केटमध्ये नाही, हे गवळी समाज मी गेलो, माझं दूध आलं नाही. गावाकडनं मला 5 लिटर दूध पाठवत होते. बरं. इथनं. हा, हा. त्यावेळी माझा लहान भाऊ, माझ्या चुलत्याचा मुलगा आणि माझा सक्का भाऊ, असे दोघं मी नंतर नेलते. बरोबर. मग 5 लिटर आम्हाला दूध पाठवत होते. बरं. मग दूध एखाद्या वेळी नसलं किंवा नसलं तर मी कट्याला गेलो तर हे गवळी समाज दूध दिलेलं पैसे सुद्धा मागाई नाहीत. म्हणजे एवढं प्रेम आमच्यावर. आज सुद्धा ती कवा तर आता हे मनेर बिनेर या शिवाजी पुतळ्यापासून आहेत मनेरांचे दुकान, की आज सुद्धा पैलवान बाळूचर आपले कुठं आहे असं म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीला तुम्ही आता कौलवरनं आला किंवा या भागात आला तर त्यांना विचारतात. नाही, खरं आहे ते, खरं आहे ते. मला तुमच्याबद्दल भरपूर पैलवानांनी सांगितलं. सुभाष वाडकरांची परवा मुलाखत घेतली, राजाराम निवेदक राजाराम निवेदक, त्यांनी सुद्धा सांगितलं की बाळू चराबले म्हणजे त्या काळचे चांगले पैलवान. परत आनंदराव धुमाळ सुद्धा मला म्हणतात बरोबर की बाळू चराबले म्हणजे त्या काळचे चांगले पैलवान. मला सांगा, आताच्या पिढी आणि पहिली पिढी ह्यामध्ये काय फरक आहे असं वाटतं तुम्हाला? पहिली पिढी कुस्ती ह्याच्यात राबणारी जास्त होती. म्हणजे व्यायामाचं हे असायचं, ईर्ष्या असायची. बरोबर. आता ईर्ष्या नाही आणि राबणं कमी पडते. बरोबर. व्यायाम कमी पडते. तुम्हाला असं म्हणता येईल का की पहिल्या पिढीची व्यसनाधीनता आणि आताच्या पिढीची व्यसनाधीनता ह्यामध्ये काय फरक वाटतो का तुम्हाला? फरक आहे. मग काय वाटते तुम्हाला? त्यावेळी बऱ्याचशाच गोष्टी वर्ज्य होत्या. म्हणजे साधारण वस्तात तालमीत आले तरी आवाज येत नव्हता आमचा. एवढी शांतता होती. आज ते काय राहिलेलं नाही. आणि आता जी पोरं म्हणजे वेगवेगळी पेय पितील, त्यावेळी ते काय नव्हतं. सकाळी म्हणजे जेवण झालं की झोपणेच. आता उठून पिक्चर बघणे, हे बघणे, बऱ्याचशाच गोष्टी अशा आधुनिक आल्यात सगळ्या. मला एक सांगा, ती ड्रग्ज वगैरे घेण्याची पद्धत आहे ह्याबद्दल तुमचं काय मत? तुम्हाला कधी योग आला का? नाही, हे काय नाही, आत्ताच हे आलेलं आहे आणि हे खरोखर जीवनात धोकादायक आहे. आणि त्यावेळी आमच्या वेळी हे काही नव्हतं. हा, आता बऱ्याच पोरांचं ऐकण्यात आहे, बघण्यात काय नाही, पण हे घेत्यात आणि कुस्ती करतात आणि ते स्पीड वाढवतात, पण ते शरीरावर दुष्परिणाम होणार सगळ्यात मोठं साधन आहे. साधन आहेत. बरोबर.
तुम्ही शेवटी जाता जाता तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देशील? या ज्या नवीन पिढी आहे हिला काय संदेश देशील? जीवनात सगळं काय मिळवता येतंय, पण शरीर जे मिळवता येत नाही. सुदैवानं आपल्याला लाभलेल्या शरीराचा फायदा आपल्या घराण्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी आपण ह्यात झोकून दिलं पाहिजे आणि ह्या क्षेत्रात आलं पाहिजे. व्यायाम हा कायम ठेवला पाहिजे. बरोबर. आणि सतत दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. आपल्यावरच प्रेम करण्यापेक्षा, आपल्या म्हणजे शरीरावर प्रेम करण्यापेक्षा दुसऱ्यावर प्रेम करून जगा. एक मी किस्सा सांगायचा म्हणतोय. माझं लग्न झालं 86ला आणि मला मुलगी झाली. 85ला लग्न झालं, 86ला मला मुलगी झाली आणि मला फलटणला जायचा योग आला. बर. फलटण मध्ये गेलो आणि फलटणच्या शेजारी मठाची वाडी, ह्या वाडीमध्ये आम्ही गेलो. ही मुलं होती 4 संघ तिथली होती. आणि मग माझा शिष्यच साधारण लहान, तो एक व्यक्ती होती मैदानात, जबा नेरो बिरू गाठलेली. त्यानं म्हणलं, आपा वस्तादांची कुस्ती शेवट लावा. त्यानं माझ्याकडे बघितलं, म्हणलं एवढा मोठा पैलवान आहे, पुण्याची ह्याची पोरं आल्यात, उठा पैलवान 100 रुपये फिरवूया. तुम्हाला 100 रुपये फिरवू नका, मी तुम्हाला माहित नाही. 100 रुपयेवर फिरवू नका. कोण मोठा आलं, मी म्हणलं आता कुस्ती सोडलेली आहे, कोण मोठा आलेला असलं तर मी म्हणलं उठून धरीन त्याला. नाही म्हणला, उठा. फिरवाय घेतलं, प्रत्येक येड्याला 100 रुपये वाढवायला लागला. 20 येडं काढलं, 2000 झालं. आणि 4 काढलं, 25 2500 झालं. आणि मग माझ्या गटात खेळणारा तानाजी जवळकर पुण्याचा, तो आला. सलामी झाली आणि म्हणले, पैलवान बसा, ही शेवटचीच कुस्ती आहे. बसलो आणि मग शेवटला आमचे पाळे आल्यानंतर कुस्ती लावली. कुस्ती लावाय तोच होता. मग ज्याने मला फिरवाय घेतलं ते मग म्हणले, बसा पैलवान, शेवटच कुस्ती. आणि शेवटला मी कपडे काढले आणि कुस्ती त्यांनीच लावली. पंच म्हणून तेच थांबलेत. कुस्ती लागली, 2 मिनिटं इकडे तिकडे झाली आणि समोरनं आकडी लागली. 70-80 किलो वजन 2 मिनिटात चित. त्यानं खांड्यावर घेतलं मला म्हाताऱ्यान आणि आपल्या केशातलं 500 काढून दिलं. म्हणला, पैलवान मी तुम्हाला ओळखलं नाही. म्हणलं, ओळखलं नाही म्हणण्यापेक्षा मी तुमच्या भागात नाही म्हणलं जास्त, तरी पण म्हणलं मी पैलवानकी सोडलेली आहे, माझं लग्न झालंय, मला मुलगी झाली आहे आणि मी कुस्ती करत नाही, तरी पण ह्यांची इच्छा पोरांची म्हणून केली. तुम्ही कुस्ती केली लग्न झाल्यावर आणि कुस्ती? होय होय. त्यानंतर परत कुस्ती खेळण्याचा योग आला? नाही. तुम्हाला आवडलेली एखादी कुस्ती कोणती हो? संभाजी पाटील आणि अग्निल नेग्रो. कोण संभाजी पाटील? मोठा संभाजी पाटील, आपले कोपाड. कुडीत्रेकर. त्यांची कुस्ती खासबागला एकदम म्हणजे चुरशीची कुस्ती झाली. आणि जोर जोरात, म्हणजे दोन्ही पण चांगले असल्यामुळं कुस्ती एकदम भारी झाली. पण ती कुस्ती निकाल झाली नाही, पण कुस्ती साधारण मला वाटते 1 पाऊण तास कुस्ती तरी असेल ती कुस्ती. तर ती कुस्ती मला त्यावेळची म्हणजे अजून आठवते. ती कुस्ती चांगली त्यांनी केली. बरोबर आहे. आज पैलवान बाळू चराबले यांच्याजवळ आलो. मी खासबाग मैदानात कुस्तीचं व्हिडिओ करत होतो, त्यावेळी मला तिथे भेटलेत आणि त्यावेळी थोडं धावतं असल्यामुळे त्यांच्यासंग थोडंच बोलता आलं. आणि ह्यांनी मला त्यावेळी असं बोलता काहीतरी मुलाखत झाली. पण ज्या मुलाखती मी घेतो त्यावेळी बाळू चराबले यांचं नाव जुनं पैलवान जरूर काढतात. त्यामुळं मला पण यांना भेटायची उत्सुकता होती आणि आज यांच्याजवळ आलो. एक महाराष्ट्र केसरी लेवलचा, एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेवलचा पैलवान जर कोण असेल तर बाळू चराबले. आणि आपल्याला सांगायला असं वाटेल की त्यांनी मला बोलता बोलता हे पण सांगितलं होतं की आताच्या युगामध्ये माझ्यासारखी कुस्ती करणारा फक्त एकच पैलवान आहे, त्याचं नाव आहे सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी. म्हणजे एवढ्या स्पीडनं कुस्ती करणारा पैलवान म्हणजे बाळू चराबले. आणि जुन्या काळातला, लोकांच्या काळातला ताईत असणारा पैलवान म्हणजे बाळू चराबले. आज यांच्याजवळ आलो, कुस्तीतला इतिहास त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि मी एवढंच सांगेन की हा ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघशीला त्यावेळी तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त मिळेल एवढं मला वाटतंय. एवढंच बोलताना मी थांबतो. नमस्कार. नमस्कार.